डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि हृदयविकार याच्यावर थोडक्यात सांगा, कारण फार मोठा विषय आहे. रक्तदाब आणि डायबिटीज ही दोन महत्त्वाची रिस्क फॅक्टर्स आपण हृदयविकाराच्या बाबतीत समजतो. तसं जर बघितलं तर आज आपण जसं डॉक्टर जगदीश बोलले की डॉक्टरकडे गेलं की व्हाईट कोटमुळे रक्तदाब वाढलेला असतो, तर अशा वेळेस रक्तदाब नेमका किती असावा? 130 वरचा आकडा आणि 80 खालचा आकडा म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर ही एक नॉर्मल व्हॅल्यू सगळ्यांकरता असावी. 60 नंतर युजली आम्ही म्हणतो की सिस्टोलिक म्हणजे वरचा रक्तदाब 140 ते 160 पर्यंत ॲक्सेप्ट केला जातो. आणि आपण जेव्हा रक्तदाबाची ट्रीटमेंट म्हणतो त्यावेळेस माइल्ड हायपरटेन्शन म्हणजे जर 140-100, 150-100 असा जर असेल तर ह्यावेळेस लाईफस्टाईलचे बदल महत्त्वाचे ठरतात. मिठाचं प्रमाण कमी करणे, वजन आटोक्यात आणणे, नियमित व्यायाम करणे की ज्याने रक्तदाब आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. पण तोच जर मध्यम किंवा जास्त प्रमाणात वाढला म्हणजे 100पेक्षा जास्त डायस्टोलिक असेल आणि 160पेक्षा सिस्टोलिक असेल तर अशा वेळेस गोळ्यांची जोड त्याला गरजेची ठरतात. आज एक 4 ते 5 प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत, त्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घ्या. डायबिटीज व रक्तदाब हे गनिमी काव्याने शरीरात प्रवेश करतात. दे आर नोन ॲज अ सायलेंट किलर्स. आणि त्याच्यामुळे आपली वार्षिक तपासणीमध्ये तुमची रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासून घेणं फार गरजेचं आहे. डॉक्टर काही नाही हो, मी रोज 4 किलोमीटर चालतो, दम लागत नाही, छाती दुखत नाही, डोकं दुखत नाही, मला कशाला काही होईल. आणि आज आम्ही जेव्हा कॅम्प्स घेतो वेगवेगळे, त्याच्यामध्ये जर 100 ते 150 रुग्णांची तपासणी केली तर 30 ते 40 नवीन रुग्णांमध्ये डायबिटीज व उच्च रक्तदाब आहे असं आढळून येतं. हे जे काही भारतीय लोकांमध्ये प्रमाण वाढलेलं आहे त्याच्याकरता नियमित तपासणी करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. डायबिटीज ज्यांना असतो त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण नॉर्मल माणसांपेक्षा 4 ते 6 पटीने जास्त आढळतं. तरुण वयामध्येच नसांचं आकसण्याचं प्रमाण वाढतं. स्त्रियांमध्ये जसं नसा छोट्या असतात त्याचप्रमाणे डायबिटीजच्या लोकांमध्ये सुद्धा नसा छोट्या होत जातात आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो त्यावेळेस गुंतागुंत जास्त निर्माण होते, रुग्ण वाचण्याचं प्रमाण कमी होतं. आणि जेव्हा अँजिओप्लास्टी किंवा आपण बायपास करतो त्यावेळेस रुग्णाचा प्रतिसाद पण चांगल्या प्रकारे मिळत नाही. आणि बऱ्याच वेळा रुग्ण विचारतो की सर माझी शुगर कंट्रोलमध्ये असून सुद्धा मला हृदयविकार होईल का? हो, पण ते प्रमाण पण नॉर्मल माणसांपेक्षा जास्त असू शकतो. मग शुगर कंट्रोल करून काय फायदा? पण शुगर जर कंट्रोल केली तर त्याचे जे काही वेगवेगळे शरीराच्या अवयवांवरती परिणाम होतात, डोळे, मेंदू, नसा, हृदय, किडनी, हे सगळे आजार आपण नियंत्रणात आणू शकतो. याच्याकरता आपली लाईफस्टाईल, डॉक्टरांनी दिलेला सल्ला, आहारातील बदल आणि व्यायाम ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात असं मला वाटतं.